माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथल्या पुतळ्याच्या जागेवरून सुरू असणाऱ्या वादाप्रकरणी आज तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा प्रशासनासोबत चर्चा होईल। प्रशासनाकडून जागेची मोजणी होण्याची दाट शक्यता आहे। या मोजणीनंतरच पुतळ्याची जागा ही देवस्थानची की शासनाची याचा उलगडा होऊ शकतो। अंजनगाव खेलोबा या गावामध्ये विरोबा मंदिराचा परिसरामध्ये अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवल्यानं गोंधळ उडाला। ही जागा विरोबा मंदिर ट्रस्टची असल्याचा दावा धनगर समाजाने केलाय। त्यामुळे पुतळा बसवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी धनगर समाजाकडून केली जाते। त्यामुळे पुतळा बसवलेली जागा नेमकी बिरोबा ट्रस्टची की सरकारची हे मोजणी केल्यानंतर स्पष्ट होईल। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील सरे गावात मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली करत एका संशयिताला ताब्यात घेतले। ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। कराड तालुक्यातील सरे गावात एका संशयिताने मंदिरात प्रवेश करून मूर्तींचं नुकसान केलं होतं। ही बाब समोर आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन एका संशयिताला शोधून काढलंय आणि त्याला ताब्यात घेतलंय। मात्र संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं दिसून आलं। यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। भंडाऱ्यातील साकोली तालुक्यात नवेगाव नागझिरा परिसरात नरभक्षक वाघानं दहशत निर्माण केली आहे। मागच्या 16 दिवसात बांपेवाडा, उमरझरी आणि आमगाव या गावांमध्ये वाघाच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे। या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून शेतीची कामंही ठप्प झाली आहेत। गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागानं मिशन वाघ हाती घेतलंय। 100हून अधिक वन अधिकारी आणि कर्मचारी दिवस रात्र जंगलामध्ये गस्त घालत वाघाचा शोध घेत आहेत। 32 ट्रॅप कॅमेरे, 4 ड्रोन, पिंजरे आणि मचाणाच्या सहाय्यानं वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वनविभागाच्या या धाडसी मोहिमेमुळे लवकरच वाघ पकडला जाईल अशी आशा व्यक्त केली जाते। तोपर्यंत नागरिकांना जंगलात न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या बांपेवाडा, आमगाव आणि उमरझरी या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वाघाची दहशत आहे। या वाघानं आतापर्यंत 3घांवर हल्ला केला आणि त्यात 2घांना जीव गमवावा लागला। या परिसरामध्ये नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरलेली आहे। सध्या वन विभागही स्वतःचा जीव जोखीमेत घालून या जंगलव्याप्त परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आता या वाघाला जेरबंद करण्यासाठी युद्धस्तरावर कार्यरत आहेत। ड्रोन्स कॅमेराच्या माध्यमातून या वाघावर नजर ठेवून आहे आणि एकंदरीतच इथे वेगवेगळ्या ठिकाणी वाघाला जेरबंद करण्याकरिता जे पिंजरे लावलेले आहेत, सोबतच वाघ या पिंजऱ्यामध्ये अलगत यावा यासाठी शिकारही या जंगलामध्ये लावलेले आहेत। वेगवेगळ्या भागामध्ये आता वाघाची सर्च मोहीम सुरू आहे आणि एकंदरीतच वन विभागाचे कर्मचारी आणि प्रादेशिकचे असो की NNTRचे सर्वच कर्मचारी इथे या वाघाला एकंदरीतच ग्रामस्थांना भयमुक्त करण्याच्या दृष्टीने आणि वाघाला जेरबंद करण्याच्या दृष्टीने इथे सर्च मोहीम राबवित असल्याचं चित्र एकंदरीतच आपल्याला बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, NNTR, भंडारा। 19 तारखेपासून वाघाने आतापर्यंत 3 हल्ले केले। त्याच्यात 2घांचं एक पुरुष आणि एक महिला मरण पावली आणि तिसरं पेशंट नागपूरला ॲडमिट आहे। आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये खूप दहशत पसरली आहे। लवकरात लवकर कसं वाघाला ट्रॅप करता येईल आणि लोकांना त्याच्यापासून कसं निश्वास कधी जनता श्वास टाकते असं झालं आहे आता। यवतमाळमधील प्रसिद्ध टिपेश्वर अभयारण्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी वनविभागानं मोठी कारवाई केली आहे। सुन्नागेट परिसरात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या तब्बल 15 रिसॉर्ट आणि पर्यटन केंद्रांना नोटीस बजावण्यात आली आहे। जिल्हा संनियंत्रण समितीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ही बांधकामं सुरू करण्यात आली होती। त्यामुळे संबंधितांना तात्काळ काम थांबवण्याचे आणि व्यावसायिक वापर बंद करण्याचे आदेश पांढरकवडा वनविभागानं दिलेले आहेत। जे काही रिसॉर्ट्स बांधण्यात आलेले बऱ्यापैकी त्यांनी अकृषक म्हणजे NAची परवानगी घेतलेली आहे, मात्र बांधकामासाठी त्यांनी जिल्हास्तरीय समितीची परवानगी घेतलेली नाही आहे। नोटिसेस दिल्यानंतर आता हॉटेल मालकांकडनं व्यवस्थापनाकडनं आम्हाला प्रस्ताव यायला सुरू झालेले आहेत। एप्रिल महिन्यामध्ये एक जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली सभा नियोजित आहे। त्या सभेमध्ये सर्व प्रस्तावांवरती चर्चा केली जाईल आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्यात येईल। इथे जे अवैध बांधकाम झालेले आहे
त्याच्यामुळे वन्य प्राण्यांनासुद्धा एक जीवाचा धोका निर्माण झालेला आहे. ते अवैध बांधकाम शासनाने याच्यावर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. शासनाला आमची एवढीच मागणी आहे, एक वन्यप्रेमी म्हणून योग्य ती कारवाई करून त्या रिसोर्ट धारकावर कारवाई करण्यात यावी. घोषित इकोसंस्कृती झोन परिसरामध्ये बेकायदेशीररित्या रिसोर्ट पर्यटन प्रकल्प त्या ठिकाणी उभारलेले आहे. वन विभागाची व पर्यावरण विभागाची कोणतीच परवानगी त्या ठिकाणी घेतलेली नाही आहे. छोट्या व्यावसायिकांना रिसोर्टवाल्यांना नोटिसा पाठवलेल्या आहे. मोठे जे रिसोर्ट आहेत अजूनपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा कायदेशीर कारवाई केली नाही आहे. चंद्रपूरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानं पर्यटनात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलंय. 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 3,81,810 पर्यटकांनी ताडोबात व्याघ्र सफारीचा आनंद घेतलाय. या पर्यटनातून प्रकल्पाला सुमारे 35 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय. हमखास व्याघ्र दर्शनासाठी ओळख असलेला ताडोबा देशातील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्पांपैकी एक मानला जातो. गेल्या 2024-25 वर्षात 3,67,000हून अधिक पर्यटकांनी भेट दिली होती आणि त्यातून 36 कोटीहून अधिक महसूल मिळाला होता. यंदा पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यानं ताडोबाची लोकप्रियता अधिकच अधोरेखित झाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे राज्यातील वनपर्यटनाला मोठी चालना मिळत असल्याचं चित्र आहे. मनसेची आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीत पक्षानं जाहीर केलेल्या नव्या जिल्हा संपर्क अध्यक्षांची माहिती दिली जाणार आहे. तसंच उरलेल्या जिल्ह्यांचे संपर्क अध्यक्षही आज जाहीर होणार आहेत. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या बैठकीमध्ये पक्षाच्या आगामी योजनांचा आणि धोरणांचा निर्णय होण्याची शक्यता आहे. देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये 21 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. त्याचा 7 किलोमीटर लांबीचा भाग हा समुद्राखाली आहे. या एकूण 21 किलोमीटरपैकी 5 किलोमीटरचं खोदकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड म्हणजेच NATM पद्धतीनं करण्यात आलंय. बोगद्याच्या आत ड्रेनेज सिस्टीमचं काम सुरू आहे. यामध्ये पाण्याचा झिरपणारा भाग सुरक्षितपणे गोळा करून स्वतंत्र ड्रेनेज सिस्टीममधून बाहेर पाठवला जातो. यानंतर वॉटरप्रूफिंग केलं जातं. त्यामुळे बोगद्यामध्ये पाणी शिरू शकत नाही. बोगद्याच्या आतील भागात स्टीलच्या सळ्यांचं जाळं बसवलं जात आहे आणि त्यानंतर अंतिम कॉन्क्रीटचा थर त्यावरती टाकला जाणार आहे. यानुसार भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा हा भूमिगत भाग पूर्णत्वाकडे वेगानं वाटचाल करतोय. धाराशिव जिल्ह्यातील येरमळा इथे येडेश्वरी देवीची यात्रा सुरू आहे. राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून 10 लाख भाविक येरमळ्यात दाखल झालेत. पालखी सोहळ्यावरती आज हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे. देवीची पालखी आज आमराईकडे प्रस्थान करणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.